आपल्याला एकूणच ठाकरेंच्या सभांचा धडाका कोकणामध्ये बघायला मिळणार आहे। उद्धव ठाकरेंची आज कणकवलीमध्ये सभा होते, तर उद्या राज ठाकरे यांची कणकवलीमध्ये सभा होणार आहे। उद्धव ठाकरेंची विनायक राऊत यांच्यासाठी सभा होतीये, तर राज ठाकरे यांची नारायण राणे यांच्यासाठी सभा होणार आहे। तर 2 दिवस आणि 2 ठाकरे कोकणामध्ये आपल्याला सभा घेताना बघायला मिळणार आहेत। कणकवलीमध्ये विशेष करून या दोन्ही ठाकरेंच्या सभा होतात। विनायक राऊतांसाठी उद्धव ठाकरे निवडणुकीच्या मैदानामध्ये, प्रचाराच्या मैदानामध्ये, तर तिकडे नारायण राणे यांच्यासाठी राज ठाकरे हे प्रचार सभा घेतात। आणि याविषयी अधिक माहिती घेऊया, कोकणातून आपले प्रतिनिधी विकास गावकर सध्या आपल्या सोबत आहेत। विकास, कणकवलीमध्ये 2 ठाकरे येत आहेत 2 दिवस, आज उद्धव ठाकरे, उद्या राज ठाकरे, कशी तयारी आणि कसं एकूणच वातावरण आपल्याला या सभांच्या निमित्तानं जाणवत आहे? नक्कीच गुरु, जर बघितलं तर कणकवली हे राणेंचं होम पिच समजलं जातं आणि या होम पिचवरच आज उद्धव ठाकरे या ठिकाणी, म्हणजे माझ्या मागे ज्या ठिकाणी व्यासपीठ बघतायत त्या ठिकाणी येणार आहेत। आणि या सभेचं वैशिष्ट्य म्हणजे आज उद्धव ठाकरेंची सभा याच व्यासपीठावर होणार आहे आणि उद्या राज ठाकरेंची सुद्धा याच व्यासपीठावर सभा होणार आहे। 2 सभा, 2 दिवस, 2 ठाकरे, अशा पद्धतीच्या या सभांचं एकूणच आपल्याला विश्लेषण करायला लागेल। आज ज्या ठिकाणी ही सभा होते त्या ठिकाणी अगदी हाकेच्या अंतरावर नारायण राणेंचा निवासस्थान आहे आणि या निवासस्थानापासून अगदी जवळच या ठिकाणी ही सभा होते। यापूर्वी जर बघितलं तर राणेंनी अशा पद्धतीचं आव्हान दिलेलं आहे की या ठिकाणी येऊन जर उद्धव ठाकरेंनी टीका केली तर त्यांना बाहेर जाऊ देणार नाही, अशा पद्धतीची टीका केलेली होती। यापूर्वी रत्नागिरीमध्ये सुद्धा उद्धव ठाकरेंची सभा झाली आणि आज कणकवलीमध्ये होते। कणकवलीमध्ये उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असेल। त्याचबरोबर आजच्या सभेला उद्या राज ठाकरे काय उत्तर देणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जर बघितलं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे अशी लक्षवेधी लढत होते आणि या लढतीकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागून राहिलेलं असेल गुरु। आणि या पार्श्वभूमीवर आजच्या सभेकडे महत्त्वाचं बघितलं जाते, कारण या आजच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे काय बोलणार आहेत, त्याचबरोबर भास्कर जाधव, बरोबर, एकीकडे राऊत विरुद्ध राणे असा संघर्ष आणि दुसरीकडे आता ठाकरे विरुद्ध ठाकरे असा संघर्ष सुद्धा कोकण अनुभवणार आहे। धन्यवाद विकास, या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।